सोशल मीडिया व्यक्त होण्याचं माध्यम की विष पेरण्याचं साधन? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जेव्हा कोणी जबाबदार पदावरील व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करतं तेव्हा कायदा आपला बडगा नक्कीच उगारतो. नागपुरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत व्हिडिओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. काही दिवसांपासून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 2 व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होते. या व्हिडिओमध्ये केवळ शिवीगाळ नव्हती, तर चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. इतकंच नाही, तर त्यांच्या कुटुंबियाबद्दलही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य करण्यात आलं होतं. समाजात 2 गटात तेढ निर्माण होईल आणि धार्मिक किंवा सामाजिक सलोखा बिघडेल अशा भडकाऊ विधानांनी हे व्हिडिओ भरलेले होते. नागपूर दौऱ्यावर असलेल्या अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुमित कुमार चौहान यांच्या निदर्शनास हा संतापजनक प्रकार आला. त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने नागपूर पोलिसांशी संपर्क साधला आणि अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सायबर सेल सतर्क झालं. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासचक्र फिरली आणि या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या एका तरुणाचा पत्ता लागला. नागपूरच्या धंतोली पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आयुष अग्रवाल या 26 वर्षीय तरुणाला हुडकेश्वरमधील महालक्ष्मी नगर परिसरातून ताब्यात घेतलं आहे. आरोपीने कोणत्या वैमनस्यातून किंवा कुणाच्या चिथावणीवरून हे व्हिडिओ बनवले, त्याच्यावर गुन्हेगारी, धमकी देणे, मानहानी करणे आणि समाजात अशांतता पसरवणे अशा विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर कोणताही मजकूर पोस्ट करताना तो कायद्याच्या चौकटीत असणं आवश्यक आहे. अफवा पसरवणं किंवा कोणाचेही चारित्र्य हनन करणाऱ्या व्हिडिओवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. फिर्यादी सुमित कुमार राजेश कुमार चौहान व 41 वर्ष यांनी फिर्याद दिली की इसम नामे आयुष रमेशचंद्र अग्रवाल वय 44 वर्ष राहणार महालक्ष्मीनगर हुडकेश्वर याने आपल्या सनातनी शेर नावाच्या फेसबुक ID वरून दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी साहेबांच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांनी आपला रघुनंदन.शेर नावाच्या इंस्टाग्राम ID वरून हिंदू, मुस्लिम तसेच बौद्ध समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी धंतोली येथे अपराध क्रमांक 85/26 कलम 196(1) अ ब 351(2), 351(3), 352, 353(2), 356 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. सदर आरोपीला अटक करण्यात आलेली असून तपास प्रक्रिया चालू आहे. माननीय न्यायालयाने सदर आरोपीचा 2 दिवस PCR मंजूर केलेला आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसाठी एक मोठा धडा समोर आला आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठे जोडलेले आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.